मोर्चाला थोड्याच वेळा सुरुवात होईल। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, मनसे असतील, या सर्व पक्षाचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात झेंडे असतील, मफलर आहे, त्यानंतर हातामध्ये जे फलक घ्यायचे ते असे धडक मोर्चाचे फलक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्रितपणे एका फोटोवरती आहेत। खरं तर हे दोघं एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमाला एकत्र आलेले आहेत किंवा मराठी माणसा मुद्द्यावरती मुंबईला एकत्र आलेले आहेत। पण राज्यातला पहिला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मोर्चा जर कुठे होत असेल तर तो ठाण्यामध्ये होतोय आणि त्याची तयारी आहे हे आपल्याला पाहायला मिळते। काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत, कशा रीतीनं मोर्चा असेल आणि काय नेमकं आपलं म्हणणं असेल। ही तर महाराष्ट्र नवीन ठाकरे बंधूंची आता तर युती आहे, अजून ही महाराष्ट्र सक्रिय राजकारणात म्हणजे सक्रिय महाराष्ट्र सुजल महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाकरे ब्रँड हा काय हा येत्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्राला काय भारतातील सर्वांना हा समजणार आहे। आणि जे दिल्लीचे जी दडपशाही चालू आहे महाराष्ट्रावर ती फक्त मोडीच करण्यासाठी ठाकरे कसा मोर्चा असेल, कुठून कुठे काढला जाणार आहे आणि साधारणपणे काय मागण्या असतील आपल्या मागण्या। हा मोर्चा सन्माननीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि अविनाश जाधव विचार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेला आहे। तुम्ही पाहत असाल, आज तुम्ही देखील नेतृत्व करत असता, ज्या अनेक माणसांमध्ये तुम्ही बघत असता की आज सर्व सरकार यांचं असून आणि तुम्ही बघता की जे पण जी लोकांच्या ज्या सामान्य समस्या आहेत की रस्ते आले, खड्डे झाले, हे पण तुम्ही जर वेळेवर करत नसाल, फक्त लोकांनी कर द्यायचा, आपण फक्त टॅक्स भरायचा, त्या टॅक्स भरून पण जर लोकांना काही सुविधा उपलब्ध होतात तर आपण करणार काय। त्यासाठी हा मोर्चा आज आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत की मराठी माणसा कुठे थांबलेला नाही आणि हा सतत माणसाने झटत राहणार। आणखीन काही दादा, मोर्चा काढला जातोय, मोर्चामध्ये काय मुद्दे असतील, कशा रीतीने आपण ह्या मोर्चामध्ये सामील होणार। शासनाने आतापर्यंत जनतेची केलेली फसवणूक, महापालिकांमध्ये केलेला भ्रष्टाचार, राज्य शासनातला भ्रष्टाचार, या सर्व चव्हाट्यावर आणण्याची आता वेळ आली आहे। आता वेळं बनवून जनतेला किती बनवणार आणि किती खाणार याला काही लिमिट राहिलेलं नाही आहे। या सरकारचा जो भ्रष्टाचार हा टोकाला पोहोचला आहे। आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक महानगरपालिकेची मुदत संपून 3-4 निवडणुकीच्या तोंडावरती हा मोर्चा काढला जातोय। निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही आहेत, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा या लोकांनी जी बजबजपुरी करून ठेवली आहे ती कुठेतरी जनतेसमोर आणली पाहिजे, त्याचा हा उद्देश आहे। केदार दिघे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण। केदारजी, ज्या पद्धतीनं हा मोर्चा सगळं आयोजन केलं गेलेलं आहे, कोण कोण सामील होणार आहे? आपल्या ठाण्यातले पदाधिकारी आहेत, बाहेरून मुंबईहून कोण येणार का? आपला प्रयत्न असा आहे की भास्कर जाधव साहेब या इकडे येण्याची शक्यता आहे, पण आपण बघू शकाल की लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे। सर्वसामान्य ठाणेकर ह्याच्यामध्ये येत आहेत कारण की अनेक प्रश्नांना उत्तरं घेणं खूप गरजेचं आहे आणि हा धडक मोर्चा खूप यशस्वी होईल याच्यावरती तीळ मात्र शंका नाही। आणखीनही आपण पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या भागांमधून लोक जी आहेत ती आलेली आहेत। विशेषतः हा सगळा मोर्चा जो आहे याच्यामध्ये ठाण्यातली लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात सामील झालेली आहेत। महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या या देखील मोर्चामध्ये सामील होत आहेत। ताई, मोर्चा काढला जातोय, कुठून कुठपर्यंत आहे आणि मोर्चामध्ये काय नेमके मुद्दे असतील? आता मुद्दे बघा, माहीत पडतील तुम्हाला। काय मुद्दे असतील? आता सॉरी मी सांगू शकत नाही। काय मुद्दे असतील मोर्चामध्ये? बोला तुम्ही। ताई, मोर्चाचे मुद्दे काय असतील? महिला आहेत पदाधिकारी, त्यांना विशेष करून मोर्चामध्ये काय सुरू आहे ते माहीत नाही, पण मोर्चात सामील होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत। मावशी, मोर्चा काढला जातोय मनसे आणि शिवसेनेचा, पहिलाचा मोर्चा राज्यभरातला, जे दोन्ही भाऊ एकत्र मोर्चे काढतायत। आज काळाची गरज आहे म्हणून हा मोर्चा काढायची वेळ आलेली आहे, कारण हे भ्रष्ट सरकार भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचं नाव फुकट घालवलेलं आहे आणि ते कुठेतरी उपलब्ध करायला पाहिजे म्हणून ही वेळ आलेली आहे। पण निवडणुकीच्या तोंडावरती मोर्चे काढले जात आहेत, पर्याय नाही आहे दोघांना एकत्र म्हणून एकत्र आलेले नाही, निवडणुकीच्या तोंडावर नाही, आम्ही नेहमीच कार्यशील असतो आणि नेहमीच टक्कर देतोय, कारण आज महाराष्ट्राची गतच झाली आहे। अख्ख्या भारत देशामध्ये महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य झालेलं आहे आणि ते कुठेतरी काळीमा काढून टाकायचं आहे म्हणून आज आम्ही इथे उतरलेले आहे। मोर्चा जो आहे तो महानगरपालिकांमध्ये जो भ्रष्टाचार आहे त्याच पद्धतीनं विकास कामांच्या नावाखाली तोंडाला पानं पुसलेली आहेत, हे सगळे मुद्दे घेऊन हे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काढणार आहेत। गडकरी रंगात्यांपासून इथं पुढे चिंतामणी ज्वेलर्स जे आहे, इथून पुढे जाऊन घंटाळी मैदान, मग गजानन महाराज चौक, पुढे तिथं नौपाडा भागामध्ये, नंतर महानगरपालिका, असा भला मोठा रोड या सगळ्या मोर्चाचा आहे।